श्री राम. भगवंताला शरण जावे. मी जे जे करतो ते ते भगवंता करता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावं लागतं. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरं काही नको असं वाटणं हेच भक्ताचं लक्षण आहे. चांगलं कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असतं. याकरता कोणतंही कृत्य भगवंताला स्मरून करावं. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसं म्हणावं. जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो, मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू. मला सगुणात प्रेम येत नाही असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत सगुण भक्ती करावी. गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली. यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत. गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपलं डोकं मधून मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळलं की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणं याप्रत दुसरं काय आहे. मी देही नाही असं म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल. आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात, पण प्रापंचिक करतेपणा आपल्याकडे घेतात, तर संत राम करता असं म्हणून प्रपंच करतात. करते पण तुम्ही आपल्याकडे घेतलं तर सुखदुःख भोगावं लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो, मग भगवंता करता नाही का तसं करता येणार. तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होतं. किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगलं उत्तर दिलं. ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल ना त्या क्षणी मुक्ती मिळेल. स्वतःला विसरणं म्हणजे निर्गुणात जाणं. कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो. मी विद्वान आहे असं वाटू लागलं की भगवंताचं भजन करण्याची लाज वाटते. याकरता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचं सुद्धा प्रेम जर वाढतं तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचं प्रेम नाही का येणार. भगवंताला शरण जावं आणि त्याचं होऊन राहावं यातच सर्व धर्माचं आणि शास्त्रांचं सार आहे. श्री राम.